कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणच्या मुंबई गोवा महामार्गावर आपण बघू शकतो परशुराम घाटामध्ये एक अपघात झालेला आहे. अपघातामध्ये विनती ऑर्गॅनिक्सचा एक टँकर, मिथेनॉल या रसायनाने भरलेला टँकर हा अपघातग्रस्त झालेला आहे. आणि या टँकरचा जो चालक आहे, माहिती अशी मिळते की ह्या चालकाने अचानकपणे उडी मारली, मात्र तो त्याच टँकरच्या खाली आल्यामुळे तो चिरडला गेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. खान असं त्याचं आडनाव आहे. या ठिकाणी चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा दाखल झालेली आहे. लोटे MIDCतली यंत्रणा दाखल झालेली आहे. पोलीस कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत. ज्वलनशील पदार्थ मिथेनॉल असल्यामुळे पाण्याचा मारा त्याच्यावर करण्यात येतो आहे. टँकरचं वजन इतकं जास्त आहे की त्याला 3 ते 4 हे लागणार आहेत क्रेन. पण आता या ठिकाणी एकच क्रेन आल्यामुळे 2 हायड्रा अजून येण्याची या ठिकाणी आता वाट बघितली जाते. प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे. विनती ऑर्गॅनिक्सचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत. आता एक लेन बंद आहे मुंबई गोवा महामार्गावरची. उजवीकडची लेन मधून दोन्ही लेन सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वाहतुकीला अडथळा आलेला नाही. मात्र हा टँकर जो आहे हा लवकरात लवकर उठवण्यात जर आला तरच इथली अपघाताची जी शक्यता आहे ही कमी होऊ शकते. आणि जर क्रेन लवकर आले तर हा टँकर उचलला जाऊ शकतो. या वारंवार होणाऱ्या अपघातावर कोणत्या प्रकारच्या प्रशासनाचं कोणत्या प्रकारचं लक्ष आहे आणि प्रशासनानं या अपघाताकडे कशाप्रकारे पाहत आहे, दोषींवर कारवाई कशा प्रकारची होते, हे आता पाहण्यासारखं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आठवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.